सन्माननीय विचारपीठ ग्रामपंचायत देवाडाच्या या ठिकाणी सभा मंडपामध्ये सभागृहामध्ये उपस्थित 3 ऑगस्ट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं या संस्थेचं नाव आहे आणि या संस्थेमध्ये एक डिपार्टमेंट आहे, विभाग आहे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जो महत्त्वाचा विभाग आहे। पहिलाच कार्यक्रम या सत्रामधला आम्ही या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये आम्ही घेतो आहे। उद्देश हा आहे, शासनाचं परिपत्रक आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वच्छता पंधरवडा साजरा करायचा आहे। म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा हा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे आमच्या विभागाच्या वतीने। तर त्याच्यातला एक दिवस एका गावात जाऊन तो करायचा आहे, स्वच्छता करायची आहे, कुठलं तरी एक गाव निवडायचं आहे आणि म्हणून तो पहिला टप्पा स्वच्छता पंधरवड्यामधला आम्ही हा देवाड्याला आणि हे स्वच्छ करायचं आहे। याकरता आमचे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी ITIचे जे नव्याने रुजू झाले आहेत, नव्याने उत्साह चांगला आहे, ऊर्जा चांगली आहे, तर या ऊर्जेचा उपयोग आम्हाला करून घेता येईल। तर स्वच्छतेचं काम आम्ही आज या ठिकाणी करणार आहोत। स्वच्छता ही केवळ बाह्य स्वरूपाची नसली पाहिजे, ती आंतरिक सुद्धा स्वच्छता महत्त्वाची असते। जे डोळ्यांना दिसते, जी घाण दिसते ती स्वच्छ केलीच पाहिजे, परंतु आपल्या मनातले जे वाईट विचार आहे ते सुद्धा काढून टाकले, त्याला सुद्धा स्वच्छता म्हणतात। ते आंतरिक स्वच्छता आहे। महात्मा गांधींनी म्हटलं होतं, चलो गाव की ओर। पुढे असंही म्हटलं होतं की देश की आत्मा गाव में रहती है, गाव में बसती है। आणि ही गोष्ट खरी आहे, एक एक गाव जर स्वच्छ झाली तर देश स्वच्छ होईल, ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा मांडली ग्रामगीतेच्या माध्यमातून। आणि म्हणून तीच संकल्पना या अभियानाच्या अंतर्गत आहे आणि म्हणून पंधरवड्याच्या या निमित्ताने आम्ही आपला गाव या ठिकाणी स्वच्छ करणार आहोत व सर्वांच्या शुभेच्छा आम्हाला निश्चितपणे असणार आहेत। तशा या गावामध्ये सक्रिय अशा आमच्या ताई आहेत सदस्य की ज्या गावाच्या विकासाच्या दृष्टीने फार झटतात। बाचकाची निर्मिती आहे, नाटकाचं आयोजन आहे, छोटे मोठे उपक्रम आहेत, ते चांगली काळामध्ये त्यांच्यासाठी निवेदन देत असतात। आता मी याच भागामध्ये एक छोटंसं घर बांधलं आहे, पण रोड आमचे फार सुंदर आहे, ती पाहते असं गड्डे जास्त आहेत। त्याला नेहमी म्हणतो की हे गड्डे जर दुसऱ्याला तर कंबरबाजी लवकर जाणार नाही बा। छान, आज या ठिकाणी आम्ही स्वच्छता अभियान करणार आहोत व सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे। स्वच्छता आम्ही एकटी जाऊन करून जाणार आहोत, पण पुढे हे निरंतर राहावी ही जबाबदारी आपल्या सर्वांवरती राहणार आहे। धन्यवाद, सर्वांचं स्वागत करतो।